आणि मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करूया एका मोठ्या बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांनी काढलेल्या संयुक्त मोर्चाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या मवियातल्या घटक पक्षांनी या मोर्चात सहभागी होऊन ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जणू रणशिंगच फुंकलं। गडकरी रंगायतांपासून निघालेल्या या मोर्चानं ठाणे महापालिकेच्या मुख्यालयावर धडक दिली। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि नेते अभिजित पानसे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका आयुक्तांवर विविध विषयांवर जणू प्रश्नांची सरबत्ती केली। ठाणे महापालिकेतल्या भ्रष्टाचारासह ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावर त्यांनी आयुक्तांना प्रश्न विचारले। दरम्यान मनसे नेते अभिजित पानसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड या दोघांनी या मोर्चानंतर काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। ही मोर्चाची सुरुवात, ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे। जोपर्यंत हे सगळं ठाणेकरांच्या जे तोंडाला पानं पुसलेली आहेत ना, हे पाटोळे विटोळे तर हिमनगाचं टोक आहे। खाली जर खोदत गेलात तर तुम्हाला कोणाकोणाची अंडी बिल्ली बाहेर पडतील ते कळेल। सातत्याने भाजपचे सदस्य संजय केळकर हे म्हणतायत की महानगरपालिका हा भ्रष्टाचारांचा अड्डा आहे। अरे आमच्यावर विश्वास ठेवू नका देवेंद्रजी, तुमचा माणूस आहे ना तो, त्याच्यावर तर ठेवा। मंडळी, राज ठाकरेंची मनसे ही महाविकास